नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण पारिसे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी. मित्रहो, आज 11 जुलै 2025 आपण जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करत आहोत. तर यावर्षीच्या जागतिक लोकसंख्या दिनाचं थीम आहे नियोजित पालकत्वासाठी आरोग्यदायी वेळ आणि गर्भधारणेमधील अंतर. तर याचं घोषवाक्य आहे, आई होण्यासाठी योग्य वय तेव्हा, शरीर व मनाची तयारी जेव्हा. मित्रो, आपल्याला माहीतच आहे की आज भारताची लोकसंख्या ही 140 कोटीच्या पार पोहोचलेली आहे आणि हीच एक चिंतेची बाब आहे. आपल्या देशाच्या विकासामध्ये ही लोकसंख्येची अनियंत्रित होणारी वाढ ही अतिशय चिंतेची बाब आहे. तर याकरता आपण काय करू शकतो? आपल्याला आपली लोकसंख्या ही संतुलित ठेवायला हवी. याकरिता आपल्याला प्रामुख्यानं काही उपाययोजनांचा अवलंब करायला हवा. आता ज्या व्यक्तीचे कुटुंब पूर्ण झालेले आहे त्यांच्याकरिता पुरुष शस्त्रक्रिया आहे, पुरुष नसबंदी, स्त्री शस्त्रक्रिया आहे, ज्या सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत होतात. तसेच त्यांना सरकारी अनुदानसुद्धा उपलब्ध होते. तर याचा आपण लाभ घ्यायला पाहिजे. ज्यांचं कुटुंब पूर्ण व्हायचं आहे अशा लोकांनी काय करायला पाहिजे की लग्न योग्य वेळेमध्ये व्हायला पाहिजे. म्हणजे लग्नाकरता अतिशय घाई करू नये. आजही आपण पाहतो की काही मागासलेल्या क्षेत्रामध्ये, दुर्गम भागामध्ये मुलगी 18 वर्षाची होण्याअगोदरच लग्न केलं जाते आणि यामुळंच त्या मुलीचं वय कमी असताना लग्न होऊन जातं आणि त्यामुळंच हे एक प्रमुख कारण आहे की आपली लोकसंख्या नियंत्रणाच्या बाहेर चाललेली आहे. कारण लग्न जर वेळेवर नाही झालं तर त्या मुलीचा लवकर हे होऊ शकतो, गर्भधारण होऊ शकते आणि यामुळं याचे जे बालक राहील हे सुद्धा सुदृढ राहणार नाही. यामुळं देशाचा आपला विकास होणार नाही. म्हणून योग्य वयात लग्न व्हायला पाहिजे. जेव्हा ती आई बनण्याकरिता परिपक्व बनेल त्या वयामध्ये बाळाकरता प्लॅनिंग करायला पाहिजे. तसेच ज्या जोडप्यांना एक मुलगा आहे त्यांनी दुसऱ्या अपत्याकरिता मिनिमम 3 वर्ष दोन अपत्यामध्ये अंतर असायला पाहिजे. तोपर्यंत आपण जे कुटुंब नियोजनाची साधनं आहे जे आपल्या सरकारी रुग्णालयामध्ये उपलब्ध आहे त्याचा आपण लाभ घ्यायला पाहिजे. निरोध असो, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल असो, इंजेक्शन अंतर असो, या साधनांचा वापर करून आपण 2 अपत्यामध्ये आपण चांगलं अंतर ठेवू शकतो, सुरक्षित अंतर ठेवू शकतो. यामुळे असं होईल की 2 बाळाची आपण चांगली काळजी घेऊ शकतो. जर 2 बाळामध्ये योग्य अंतर असेल आपण त्याची चांगली काळजी घेऊ शकतो. दोन्ही बालक सुदृढ राहू शकतात आणि सुदृढ बालक म्हणजे हा देशाचा पाया आहे. तर लोकसंख्या नियंत्रण करण्याकरिता आपल्याला एक पाऊल पुढे जावंच लागेल. कारण की आपलं कुटुंब ही आपली जबाबदारी आहे. माझं कुटुंब माझी जबाबदारी आहे. आणि कुटुंब नियोजन म्हणजे काही एकट्या महिलेची जबाबदारी नाही आहे, पुरुषाची सुद्धा तेवढी जबाबदारी आहे. आपण आपल्यामध्ये पाहतो, आपल्या देशामध्ये पाहतो तर स्त्री शस्त्रक्रियेच्या तुलनेमध्ये पुरुष शस्त्रक्रियेचं प्रमाण अत्यंत नगण्य आहे. आणि याला कारण आहे की त्यांच्यामध्ये विविध गैरसमज आहे की नपुंसकता येणार नाही किंवा आणखी काही होणार तर नाही, मला कमजोरता येणार नाही. तर असे गैरसमज बिलकुल पाडू नका. पुरुष शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षित हा पर्याय आहे व महिलेला जेवढा त्रास होतो, जेवढ्या वेदना होतात की त्यांना प्रसूती झाल्यानंतर त्यांना शस्त्रक्रिया पार पडायला लागते. प्रसूतीचा त्रास वेगळा, शस्त्रक्रियेचा त्रास वेगळा, दोन्हीमध्ये रक्तस्राव होऊ शकतो. तर त्यांच्याकरता खूप गुंतागुंत निर्माण होऊ शकते. पण पुरुष शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षित उपाय आहे आणि सर्व शासकीय दवाखान्यामध्ये याची सोय उपलब्ध आहे. म्हणून आपण याचा फायदा घ्यायला पाहिजे व आपल्या जोडीदारावरच अवलंबून न राहता आपण सुद्धा एक पाऊल पुढे जायला पाहिजे. हेच खरी आपली एक मदत होईल आपल्या जोडीदाराला. म्हणून या कार्यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यायला पाहिजे व आपल्या देशाचा विकास होण्याकरिता, आपल्या देशात लोकसंख्या नियंत्रण करण्याकरिता आपण एक पाऊल पुढे यायला पाहिजे. धन्यवाद.